नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहे वर्ग 9चा मराठी हा विषय. त्यामध्ये पाहता आपण रिव्हिजन. कोणत्या लेसनची? बेटा मी ऐकतो आहे, तिसऱ्या लेसनची. ओके. आता याच्यानंतरचं समजा याच्या आधीचे तुम्हाला मी खूप सारे व्हिडिओ दिले प्रिव्हियस याच्यासाठी की तुमचा पेपर 19 तारखेला आहे आणि 19 तारखेला पेपर पॅटर्नचा पण मी व्हिडिओ दिला आहे. जसं कोणी पाहिला नसेल तर तुम्ही ते पाहून घ्या. पण त्याच्यामध्ये थोडंफार तुम्हाला पेपर पॅटर्नबद्दल सांगते स्टार्टिंगला, की कारण काय होतं पेपर पॅटर्नसाठी तुम्हाला पहा तुमच्या वर्कबुकमध्ये जसं दिलं आहे सेम ॲज इट इज तसेच आपल्याला तुम्हाला पेपरमध्ये सुद्धा पेपर पॅटर्न देतात, है ना. जे जे एरवी समजा 8व्या वर्गापर्यंत तुम्ही जे पेपर पॅटर्न पाहिलं, नुसते क्वेश्चन्स त्याचे आन्सर लिहा 1 वाक्यात 2 वाक्यात, असं राहणार नाही. असं राहणार आहे ते तर वो कैसा रहने वाला है, तो से जो आपको जो एक तो पोएम दी जाएगी पूरी या फिर बुक का कोई भी पैराग्राफ दिया जाएगा. तो पैराग्राफ में से आपको चूज कर करके जो क्वेश्चन पूछे गए उसके आंसर आपको लिखना है. बट स्वमत जो है, स्वमत आपको 3 मार्क का लिखना है. 3 मार्क का इसलिए ताकि आप लोगों को जो मतलब जैसा बताया, आपको लेसन समझ में आने के बाद आपको पता है कि इसमें कौन सी स्टोरी है करके, ये स्टोरी के अनुसार आपको जो आपको जो पैराग्राफ दिया जाएगा उसके अनुसार उसका स्वमत लिखना है. अगर उतार्यावरून म्हटलं स्वमत, उतार्यावरून स्वमत लिहा असं जर म्हटलं, ऐसा अगर उन्होंने बोला तो क्या करना है, वो उतारा किस कहाँ का मतलब कहाँ का, इट मीन्स कब हुआ था, ये इसमें प्रसंग कब आया था, ये लिखना है उसमें. अगर उन्होंने बोले कि अपने मन से स्वमत लिखो इस लेसन के आधार पे, तो आप अपने मन से लिख सकते हो. फिर उतारे का कुछ नहीं लिखना है, स्वमत अपने मन से लिखना है, अपनी भाषा में लिखना है. ओके. उसके जो सेंटेंस है जैसे कि वैसे लिखना नहीं. जैसे कि वैसे सेंटेंस लिखोगे तो आपको मार्क्स नहीं मिलेंगे. सो लिसन केयरफुली हियर. और जो आपको मैंने पहले ही बताई हूँ कि जो पोएम का पार्ट है उसमें मैंने 8 मार्क का क्वेश्चंस का नहीं बताई हूँ, तो इसलिए मैंने वो क्वेश्चंस नहीं ली हूँ. वो ली हूँ मैंने जो काव्य सौंदर्य, उसके बाद वो आपको जो पहले चार्ट वार्ट है उसकी चौकुटी भरा है, ये सब उसी में है. बट आपको पोएम दी जाएगी, उसके बाद आपको वहाँ से वाक्य देख के आपको लिखना है. उसके बाद है आपको एक शब्दाला एक शब्द समूहाला एक शब्द संपत्तीमध्ये विरुद्ध शब्द, समानार्थी शब्द, देन जसे जेवढं मी शिकवलं विचार, विरामचिन्हे, अलंकार, हे सर्व आपल्याला ह्याच्यात कशात येईल, त्या पेपरमध्ये. लक्षात आलं? ओके. हा झाला तुमचा पेपर पॅटर्न. म्हणजेच 7 मार्काचा गद्यावर, 7 मार्काचा पद्यावर आणि 6 मार्काचा भाषा अभ्यास आणि उपयोजित कार्यक्रम, उपयोजितला 10 मार्काचा. ओके. समजलं? त्याच्यामध्ये 3 दे, त्याच्यामध्ये 2 कृती तुम्हाला करावं लागेल. जाहिरात लेखन, निबंध लेखन आणि पत्र लेखन. या 3 मधून आपण 2 कृती चांगल्या याने करा तर आपल्याला मार्क्स मिळेल. अदरवाइज ठीक है. ये हुआ था हमारा पेपर पैटर्न का. मैंने थोड़ा सा किसी को मुझे बताया था कि पेपर पैटर्न समझ में नहीं आया, पेपर पैटर्न कैसा है ये बताओ. इसके पहले मैंने वीडियो भी दी हूँ पेपर पैटर्न का, वो भी देख लीजिएगा आप लोग. उसमें सविस्तर बताऊँ, बट यहाँ पे थोड़ा सा मैंने शॉर्ट में बताया. ओके. नाउ लिसन. अब हम हमारा जो लास्ट का जो पैराग्राफ है वो बचा है रिवीजन के लिए. इसके पहले का जो पैराग्राफ हुआ था थोड़ा सा उसका हम रिकॉल करते हैं. ओके. नाउ लिसन. इसके लिए जैसे उसने प्रोग्राम अच्छे से किया तो सर को जो शंकाएं थी, उसके बाद उसने बोला कि सर मैं आपको अच्छे से बताता हूँ मेरी क्या मतलब स्टोरी है करके. तो फिर उसने बोला कि आपको पता हो या ना हो, जब मेरे नाना भी अच्छे गायक थे, वो अच्छे से गायन करते थे, परंतु एक एक्सीडेंट के वजह से उनके जो कानों में बहरापन आ गया, इसके वजह से उनको सुनाई बिल्कुल भी नहीं आता है. और वो सिर्फ हमारे जो लिप्स की जो ये हलचल है उससे वो समझ लेते हैं, उनको बिल्कुल भी सुनाई नहीं आता. और इसीलिए उनको ऐसा लगता था कि मैं नहीं तो मेरे कम से कम मेरे बच्चों को भी, मेरे बेटे को तो भी आना चाहिए. इसीलिए उन्होंने उनको क्या किया था,
मतलब उनको प्रेरणा दी थी कि नहीं आप भी करो करके। इसीलिए मैं अपने पापा की मर्जी के अनुसार क्या करना है, संगीत क्लास सीखने आया हूँ। और मेरे पापा बैठे रहे तब मैं इसलिए मनसुख तो नहीं बजाता क्योंकि मुझे पता है मैं कितना भी कौशल हासिल कर लूँ, स्किल हासिल कर लूँ, परंतु मेरे पापा तो बिल्कुल भी सुनने वाले नहीं हैं। ये जो उसके मन की जो धारणा थी, इसके वजह से वो जो वायलिन बजाता था उसके साथ में उनके पापा थे, पापा बैठते थे तब वो अच्छे से नहीं करता था। ओके, एंड उस सर को भी एक ताज्जुब थी कि इसके पापा हर दिन क्यों आते हैं, उसका उलगड़ा, उसका गुड़ उन्होंने फिर वो नाना गुजर जाने के बाद बताया। ओके, अब यहाँ तक हुआ था। उनको मतलब कितना भी बजाओ तो उनको इसलिए उसके पापा की उसको खंत भी आती थी, खेद लगता था कि मेरे पापा तो सुन नहीं रहे, अब मैं कैसा भी बजाऊँ तो क्या फर्क पड़ना, ऐसा उसको लगता था। अब उसके बाद क्या हुआ देखते हूँ। ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी मी ठरवलं, अभी आगे का देखिएगा, आगे का आप लोग देख लीजिएगा। ओके, ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी मी ठरवलं की आजपासून संगीत बंद। दुसऱ्या क्षणी मनात विचार आला की माझे नाना तेव्हा माझे वादन ऐकू शकत नव्हते, पण आता माझ्या शेजारी बसून नक्की ऐकत आहेत। या विचाराशी लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता मी, निंदेकडे म्हणजेच लोकांच्या नास्तीकडे, निंदा म्हणजे वाईट बोलणे, निंदा म्हणजे पता ना को वाईट बोलणे, त्याच दिवसापासून व्हायोलिन वाजायला सुरुवात केली। आज सकाळपर्यंत मी कुठेच बाहेर पडलो नव्हतो। 24 तास एकत्र एकच उद्योग, एकच ध्यास, मी सराव करू लागलो। म्हणजेच मला भास व्हायचा की मी पुढच्या ताना सूर, म्हणजे हे जो सूर की लहरी आहे, ताना सूर मला नाना सांगत आहे, तबल्याचा ठेका, ठेका म्हणजे ताल त्यांनीच धरला आहे व तंबोऱ्याच्या तारावर पण त्यांचीच बोटे फिरत आहेत। आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला एवढे लोक पाहून मी गडबडून गेलो होतो, पण डोळे मिटून घेताच नानांची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर आली। ते म्हणाले, बेटा वाजव, मी ऐकत आहे। मला जोर वाढला म्हणजे स्फूर्ती आली। माझ्या डोळ्यासमोर प्रेक्षक नव्हते, थिएटर नव्हते, कोणीच नव्हते, होते ते फक्त नाना, मी आणि सूर। शिरीष गप्प बसला आणि मी काहीच बोलू शकत नव्हतो। ये इसका पहले का मतलब हमने रीड किया था, अभी हम एक्सप्लेन कर देंगे कि पा उसको नाना को क्या हुआ था, उसके नाना गुजर जाने के बाद उसने सोचा कि मैं अब इसके बाद संगीत नहीं सीखूंगा, मुझे संगीत सीखना ही नहीं है। अब पर ऐसा लगा उसको कि मेरे पापा मतलब मेरे नाना पहले तो मेरे साथ में बैठ के भी सुन नहीं सकते थे, परंतु ऐसा उसको महसूस हुआ कि मेरे नाना क्या है, अभी मेरे साथ में बैठ के ही सुन रहे हैं और बोल रहे हैं कि मुझे बजा करके। मैंने लोगों का मतलब जो शब्द बोलते थे वाइट एंड को, जैसे देखो किसको भी अपने पापा की, सबको लगता है कि हमारे पापा को किसी ने कुछ बोलना नहीं चाहिए, परंतु उनके वाइट विचारों को, वाइट शब्दों को उन्होंने क्या किया, निगलेक्ट किया। और उसके बाद उसने ऐसा उसको महसूस होता था कि मेरे पास में मेरे नाना बैठे हैं और मैं उनको वो सुना रहा हूँ। आज सकाळ मतलब जब ये मतलब प्रोग्राम्स है, अभी जैसे कल है, तो उसने एक 24 घंटे मतलब दिन रात उसने क्या किया, 24 तास एकच उद्योग, एकच ध्यास सराव करू लागलो। यानी उसने सिर्फ वायलिन ही बजाया, दिन भर रात भर उसकी प्रैक्टिस किया, सराव मीन्स प्रैक्टिस किया। ओके, और मुझे भास होता था, भास है ना, उसके मन में ऐसा लगता था, होता है ना कभी कभी अपने को भास, उसके मन को भास होता था कि नाना मेरे पास में ही बैठे हैं और वो क्या कर रहे हैं, सुरों की लहरी वो लगा रहे हैं और तबले का ठेका भी दे रहे, मतलब ताल भी लगा रहे और तंबोरे का तारावर त्याची बोटं फिरत होती। यानी उसको जो भी वाद्य जिसके मतलब जिसकी भी संगत थी उसको वादन में, उसको ऐसा लग रहा था कि ये सभी मेरे क्या बजा रहे हैं, नाना ही बजा रहे हैं, उनको नाना का ही भास हो रहा था।
आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला एवढे लोग पाहून मी गडबडून गेलो यानी जैसे ही मैंने पर्दा हटा तो मैंने देखा इतने सारे क्राउड देख के मेरा मन थोड़ा सा मतलब पजल हो गया, गोंधळून गेलो यानी पजल हो गया उसका मन। फिर मैंने थोड़ा सा 2 मिनट के लिए अपने आँख बंद की और आँख बंद करने के बाद मुझे सामने में क्या दिखे, मेरे नाना ही दिखे और वो बोलने लगे कि बेटा तू वाजव मी ऐकत आहे। और फिर मुझे स्फूर्ति चढ़ी, जोश चढ़ा। तब से मैंने मेरे आंखों के सामने ना प्रेक्षक थे, ना बजाने वाले थे, ना थिएटर था, ना कोई, ना मेरे सामने सिर्फ और सिर्फ कौन थे, सिर्फ नाना थे। और वो बोल रहे थे नाना, सूर और मी, यानी मेरा वायलिन बजाना और मेरे सामने मतलब मेरे पास में बैठे हुए मेरे नाना, यही उसको दिखता था। और इसीलिए शिरीष फिर ये बोलने के बाद क्या हुआ, वो चुपचाप बैठा और फिर मतलब लेखक भी उसको कुछ नहीं बोल सके। यानी ये जो टाइटल दिया है बेटा मी ऐकतो है, तो ये स्टोरी का तुमको समझ में आया होगा कि जो नाना रहते हैं वो अच्छे गायक रहते हैं और उसके बाद उनको जो एक्सीडेंट होता है उसमें उनके कानों का सुनना चला जाता है, उसको उनको बहुत धक्का लगता है। परंतु अब क्या करें, तो इसलिए उसको लगा कि मैं नहीं गा सकता तो मेरा बेटा भी गाने के लिए तैयार होना चाहिए। इसलिए उन्होंने, वो हर दिन उसके पास साथ आते थे, उसके साथ बैठते थे, हालांकि उनको कुछ भी समझ में नहीं आता था, फिर भी उनको एक संगीत की आवड़ थी, इसलिए वो हर दिन आते थे। और जब उसको मतलब जब वो इतने दिन के बाद जब वो प्रोग्राम देने लगा तो प्रोग्राम उसने इतना सुंदर दिया तो सर भी यानी आश्चर्यचकित हो गए थे। तो अरे मुझे पहले तो शिरीष भागवत का ऐसा लगा कि मैं बजाऊंगा ही नहीं, नाना गए संगीत गया, परंतु उसके दूसरी क्षण ऐसा लगा उनको, तब तो मेरे नाना नहीं सुनते थे क्योंकि उनको कानों में सुनाई नहीं पड़ता था। बट अभी वो ऐसा भास होता था उसको कि मेरे नाना मेरे पास ही बैठे हुए हैं और वो बोल रहे मुझे कि तू बजा। और जो भी वाद्य कला है उसमें सब में क्या दिख रहा था, नाना, यानी उनको ऐसा लग रहा था तंबोरे की जो साथ दे रहा था वो नाना ही दिख रहे थे उनको। जो तारों की मतलब जो तंबोरा वीणा है ना, इसके जो सुर मिलाते हैं वो भी ऐसा लग रहा था उनको कि उनके नाना ही मिला रहे हैं। और मतलब इतना सारा मतलब ठेका, तबले का ठेका, तार, ये सब मेरे उसको जहाँ वहाँ नाना दिख रहे थे। और जैसे ही मतलब वो पर्दा खुला उसके बाद लोग दिखे इतने बड़े तो थोड़ा सा पजल हो गए और उसके बाद उसने थोड़ी देर आँख बंद कर ली और फिर उसने अपने नाना को मतलब नाना ही उसको दिखे कि देख बेटा मैं सुन रहा हूँ तू बजा करके। तब उसको ऐसा महसूस हुआ कि उसको ना थिएटर दिख रहा था, ना प्रेक्षक दिख रहे थे, ना कुछ, बस दिख रहे थे उसके नाना और सुर और वो, यानी उनको ऐसा भास हो रहा था उसके पापा की ऐसी इतनी मतलब निष्ठा थी उसकी पापा की कि उसको सिर्फ शिरीष भागवत को उसके पापा ही दिख रहे थे। और इसीलिए शिरीष भागवत ने किसी के तरफ न देखते हुए सुंदर वादन किया था। ये सुन के वसंत काळे उनको कुछ भी बोल नहीं सके। ओके, समझ में आया? नाव लिसन, एक बार मैं मराठी में बता देती उसको। नाना त्याचे वारले, त्याच्यानंतर त्याने काय म्हटलं की मला आता संगीत शिकायचंच नाही, मी आता म्हणजे वाजवणारच नाही, मी कोणतंच वाद्य वाजवणार नाही। परंतु दुसऱ्या क्षणी त्यांना हे विचार आला की माझे नाना तर काय होते, माझे नाना जेव्हा होते तेव्हा तर नाना मला ऐकू शकत नव्हते, म्हणजे माझ्याजवळ जरी बसत होते ते पण तो एक शब्दही ऐकू शकत नव्हते। त्याची त्याला खंतही वाटत होती, परंतु लोकांच्या म्हणजे लोक त्याच्या वाईट हे कमेंट्स पण करत होते, परंतु त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं। आणि आपण म्हणजे आता जसं परवाच्या दिवशी प्रोग्राम्स आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी प्रोग्राम्स आहे, तर आजपासून त्याने सकाळपासून जो वाजवायला सुरुवात केली तर त्यांनी 24 तास प्रॅक्टिस केली, सराव केले। त्याने एक असा क्षण पण वाया नाही घालवला, कारण का त्याला काय करायचं होतं, त्याच्या नानाचं त्याला ध्येय पूर्ती करायची होती। म्हणूनच त्याने दिवसभर म्हणजे दिवस रात्र त्यांनी ते वायलिन
वाजवलं आणि त्याची इतका प्रॅक्टिस केली त्यांनी, खूप प्रॅक्टिस केली, खूप सराव केला आणि त्याला तेव्हा जेव्हा प्रोग्राम स्टार्ट झाला मला मतलब उसको त्याला भास व्हायचा की माझे नाना माझ्या सोबतच आहे, तेच म्हणत आहे मला की वाजव म्हणून. त्याला जेव्हा तो तंबोरावाल्यांनी ताबल्यावाल्याने वादवाले दुसरे होते, परंतु त्याला नुसतं काय दिसत होतं, त्याचे नानाच दिसत होते. तंबोरावर त्याच्या नानाचा आहे, तबल्याचा ठेका त्याचे नानाच देत आहे आणि जे मतलब सूर लागत आहे ते पण सुद्धा नानाच करत आहे. म्हणजे हे जे तारांवरून त्यांचे बोटं फिरकत होती ते सुद्धा काय नानाच आहे. म्हणजे त्याला सर्वत्र काय दिसत होते, नुसते त्याचे नानाच दिसत होते, है ना. मग तो म्हणजे जेव्हा हे झालं त्याच्या आधीचं, जेव्हा कार्यक्रम स्टार्ट झाला तर लोकांची गर्दी पाहिली त्यांनी इतकी मोठी आहे ना, तर तेव्हा तो काय झाला, पझळ झाला, गोंधळून गेला. परंतु त्या क्षणी त्यांनी आपले डोळे बंद केले आणि त्याला म्हणजे त्याला त्याचे नानाच त्याच्याजवळ बसलेले दिसले आणि त्यांनी मग कोणाकडे न लक्ष देता त्यांनी ना थिएटर पाहिलं, ना त्याला प्रेक्षक दिसत होते, ना काहीच नव्हतं दिसत, त्याला फक्त दिसत होते त्याचे नाना. आणि म्हणूनच त्यांनी इतकं सुंदर एवढं चांगलं वादन केलं. त्यांनी कोणाचकडे लक्ष दिलं नाही, त्याला फक्त काय दिसत होतं, त्याला वाटत होते की त्याला त्याचा नानांचा भास होत होता आणि त्याच्या नानांनी असं म्हटलं होतं त्याला की बेटा तू वाजव, मी ऐकत आहे. म्हणजे कोणी ऐको की नाही ऐको, परंतु मी तुझं ऐकत आहे. आणि ह्याच जिद्दीने तो ते वाजवू लागला आणि इतकं सुंदर वाजवलं त्याने. एखादा पारंगत तरी कमी वाजवेल त्याच्यासमोर, पण त्याच्यापेक्षा चांगलं त्यांनी वाजवलं. तुमच्या लक्षात आलं आता लेसन कायच्यावर होता? लेसन होता त्याच्या शिरीष भागवतची पूर्ण कथा याच्यामध्ये घेतलेली आहे. शिरीष भागवतचं पूर्ण वर्णन, म्हणजे तो त्यांनी कसं वाजवलं, तो कसा याच्यामध्ये काय म्हणते निपुण झाला, म्हणजे पारंगत झाला आणि त्यांनी किती मेहनत केली, त्याच्यामध्ये कोणता प्रसंग आला, हे सर्व वर्णन या लेसनमध्ये दिलेलं आहे. आता बघा या लेसनवर समजा हे तुम्हाला मी क्वेश्चन आन्सर पाहते. लेखकाला शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण काय झालं, याचा 3 नंबरचा आहे, नुकताच शिकायला आलेल्या विद्यार्थ्याचे नाव बदनाम होण्याची, विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती. म्हणून त्यांनी, कारण तो काय नवीन नवखा विद्यार्थी होता, त्याला 3च महिने होऊन गेले होते, म्हणून वसंत काळेच्या मनामध्ये ही शंका आली होती, हा जर चांगला वाजवला नाही तर माझ्या वादन शाळेचं म्हणजे विद्यालयाचं काय होईल, नाम खराब होईल आणि माझ्याकडे कोणत्याच प्रकारचे ॲडमिशन्स येणार नाही असं त्याला वाटत होतं. ओके. त्याच्यानंतर या लेखकाला आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण त्यांनी मात्रेचाही फरक न करता शिरीष गात होता. म्हणजे एवढा एखादा चांगला पारंगत वादक एवढं चांगलं सुंदर वाजवतो, त्याचप्रमाणे शिरीष भागवतने एवढं सुंदर वाजवून दाखवलं, त्यामुळे त्याला काय झालं, त्याला म्हणजे मात्राचीही हे नाही केली, त्याने काय नाही केली, चूक नाही केलं आणि चांगलं वादन केलं, त्यामुळे त्याला शिरीष भागवतला काय झाला, धक्का बसला. आता बघा आकृतीपूर्ण शिरीषच्या स्वभाव, आता याच्यामध्ये मला माहीतच आहे इतके सारे स्वभाव आहे, त्याचे वैशिष्ट्य लिहायचे. धीट, पुढील 2 चौकटीतील शब्दांना सहसंबंध ओळखून जोड्या लावा. धीट, सुंदर, हजर आणि स्तुती. स्तुतीच्या म्हणजे 2 सहसंबंध, स्तुती निंदा, हजर गैरहजर, धीट भित्रा, सुंदर कुरूप, है ना. याच्यामध्ये विरुद्ध शब्द सहसंबंध म्हटलं, परंतु इकडे काय दिलेले आहे, विरुद्ध शब्द दिले. ओके. वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान झाले, घटनाकृती घडली. शिरीषला वारंवार खेद वाटायचा, कारण त्याचे वडील काय होते, कानाने बहिरे होते, ते काहीच ऐकू शकत नव्हते, म्हणून त्याला त्याचा खेद वाटायचा. पाठात योग्य प्रकार वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लक्षपूर्वक ऐकले पाहिजे, वाईट होऊ नये. कोलाहल, तरेवाईक विचारते, विचित्र, मुसाफिर म्हणजे प्रवासी, उद्युक्त म्हणजे प्रेरित करणे, कोलाहल म्हणजे गोंधळ. आता सोमत पाहिजे.
शिरीषमध्ये तुम्हाला समजलेली गुणवैशिष्ट्ये शोधाहरण हवे. शोधाहरण म्हटलं म्हणजे त्याच्यात कोणतं उदाहरण देऊन ते स्पष्ट करायचं असतं, त्याला म्हणतात शोधाहरण. ओके. शिरीषची भूमिका तुम्हाला कोणता संदेश देते हे तर आपल्या मनात लिहायचं आहे, काय देतं तुम्हाला. कारण त्याला पहिले वादनामध्ये बिलकुल पण रस नव्हता, कारण त्याला वाटत होतं की माझे वडीलच मला सांगत आहे. परंतु जेव्हा त्याचे वडील वारले त्याच्यानंतर त्याला जे भास होत होता त्यामुळे त्यांनी वादनामध्ये इतका म्हणजे तो पारंगत झाला आणि एवढं सुंदर त्यांनी वादन केलं. हा जो गुण आहे याच्यावर आपण 3-4 लाईन, म्हणजे जसं 3 मार्काचं असतं तर 15 लाईन तरी पाहिजे आपल्याला. ठीक आहे, लक्षात आलं कसं लिहायचं पेपर. तर आणि 10 मार्काचं काय तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह आहे, त्याच्यामध्ये कारण लिहा, पर्याय शोधा, हे सर्व ऑप्शन्स राहील आपल्याला. त्याच्यानंतर तुम्ही सॉल्व करायचा आहे तो. आणि त्याच्यानंतर 10 मार्काचा तो झाल्यानंतर 30 मार्काच्या याच्यासाठी तुम्हाला सर्व पेपर ॲपमध्येच आपल्याला सबमिट करायचा है. दिस ओके. सो बाय बाय, हैव अ नाइस डे. अच्छे से करो. और ये मान लो इसका लास्ट वीडियो है अभी, और उसके बाद आपका पेपर ही है. ओके. सो बाय बाय, हैव अ नाइस डे.